नमस्कार विद्यार्थी मित्र, वेलकम बॅक वन्स अगेन टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ IIB अँड श्री ट्युटोरियल्स. विद्यार्थी मित्र, कालच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. याच्यामध्ये आम्ही बघितलं की एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द सेल इज कॉल्ड ॲज अ ब्रीदिंग and breathing is commonly called as a respiration. Respiratory structure in different animal depends upon the habitat and their level of situation. आम्ही सुरुवातीला बघितलं जे लोअर फायलम आहे त्याच्यामध्ये आहे जनरल बॉडी सरफेस. नंतर आम्ही इन्सेक्ट मध्ये बघितलं ट्रकियल ट्यूब आहेत, क्युटिकल मॉइस्ट क्युटिकल प्रेझेंट इन द आपण बघितलं अर्थवर्म मध्ये आहे. याच्यानंतर गिल्स आहेत ॲक्वॅटिक आर्थ्रोपोडा मध्ये आणि मोलुस्का मध्ये. हायर ॲनिमल्स मध्ये बघितलं तर लाईक फिश मध्ये गिल्स आहेत, फ्रॉग मध्ये ॲम्फिबियन्स मध्ये स्किन आहे, बकोफॅरेंजियल कॅव्हिटी आहे, लंग्स आहेत आणि एव्स मॅमल आणि रेप्टाइल्स मध्ये आहेत लंग्स. आपल्याला इथून पुढे शिकायचं आहे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम, की माणसाची श्वसन संस्था कशी बनली ते आज आपण छानपैकी बघूयात. विद्यार्थी मित्रांचे मला भरपूर रिस्पॉन्स आले की सर चांगल्या पद्धतीनं आम्ही ड्रॉ करतोय, डायग्राम काढतो आहे, छान अभ्यास करा, कुठेही अभ्यासाला एक्सक्यूज करू नका. आता या ठिकाणी आपण असं बघूयात, हेडलाईन टाकतोय ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. आता या ठिकाणी आपण बघूयात, हेडलाईन टाकू आपण ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. आता ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम आपल्याला शिकायचंय. बिफोर दॅट आपल्याला काही गोष्टी बॉडीच्या माहित असणं गरजेचं आहे. खरं तर ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम इज प्रेझेंट इन द थोरॅसिक रिजन किंवा चेस्ट रिजन. सर हे चेस्ट रिजन आणि थोरॅसिक रिजन काय असतो तेही एकदा आपण बघूयात. या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपण बोर्डचे दोन भाग करूयात, एक 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 पार्ट आपण शिकूयात. पहिली गोष्ट की ज्या वेळेस मी असं म्हणेल की ह्यूमन बॉडी आहे, या ह्यूमन बॉडीला आपण बघितलं बऱ्याच वेळेस आपण हे शिकलेलो आहे की बॉडीचा समोरचा भाग म्हणजे व्हेंट्रल व्ह्यू आहे. या ठिकाणी आम्ही असं बघितलं की हे बॉडीचं स्ट्रक्चर आहे. आपल्या जनरलाइज मध्ये जेव्हा आपण हळूहळू झूलॉजीचे एक एक टॉपिक शिकत असतो तेव्हा बॉडीच्या स्ट्रक्चर बद्दल आपल्याला अवेअर असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे हा जो रिजन आहे या रिजनला मी नाव दिलं हेड रिजन, की आपण ज्याला आपण डोकं म्हणतो हेड रिजन. याच्यानंतर हा जो मधला थोडासा कॉन्स्ट्रिक्ट झालेला पार्ट आहे याचं नाव आहे नेक रिजन आणि हा जो उरलेला पार्ट आहे याला आपण नाव दिलं ट्रंक. ट्रंक म्हणजेच जनरली जर आपण बॉडी बघितलं, बॉडी ऑफ द ह्युमन इज डिवाइड इंटू 3 पार्ट. पहिला आहे हेड, नेक अँड ट्रंक. आता मॅमल मध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आहे. ह्या ट्रंक मध्ये एक मस्कुलार असा असणारा एक पडदा आहे, त्याचं नाव आहे डायफ्राम. मी या ठिकाणी एक नवीन सेप्टम ड्रॉ करतो आहे. एक डोम शेप्ड स्ट्रक्चर जे दिसत आहे, हे जे स्ट्रक्चर दिसत आहे या स्ट्रक्चरचं नाव आहे डायफ्राम. या स्ट्रक्चरचं नाव आहे डायफ्राम. या स्ट्रक्चरचं नाव आहे डायफ्राम. ओके. आता हा डायफ्राम काय करतो, या ट्रंकला दोन हिस्स्यामध्ये डिवाइड करतो. वरचा जो पार्ट आहे याला मी नाव दिलं थोरॅक्स आणि खालच्या पार्टला नाव दिलं ॲब्डॉमेन. ॲब्डॉमेन म्हणा किंवा ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणा, वन अँड द सेम आहे. म्हणजे आपण काय केलं, ह्याला डिवाइड केलं. हे आपल्या सगळ्याला माहितच पाहिजे की ह्युमन बॉडीमध्ये ट्रंक इज डिवाइडेड इंटू थोरॅक्स अँड ॲब्डॉमेन विथ द हेल्प ऑफ मस्क्युलर लेअर दॅट इज कॉल्ड एज अ डायफ्राम. आणि आपण जसं जसं पुढे आपण जाऊ, डायफ्राम इज अ मेडअप ऑफ इनव्हॉलंटरी मसल. इनव्हॉलंटरी मसलचा बनलेला आहे आणि हा ब्रिदिंग मधला वन ऑफ द मेजर कन्सर्न असणारी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला हे माहित पाहिजे. डोम शेप्ड का, कारण तो सध्या तरी स्ट्रेट नाही, सध्या तरी असा मस्तपैकी घुमटासारखा आपल्या बॉडीमध्ये आहे, म्हणून हे एक स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे. आता ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम आहे. सिस्टम आपल्याला माहिती आहे सेल, ऑर्गन, टिश्यू, ऑर्गन सिस्टम. तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे ऑर्गन आहेत. आपण सुरुवात करूयात. या ठिकाणी एक साध्या पद्धतीने मी एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो. आपल्याला माहित पाहिजे हे स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे. सपोज या ठिकाणी मी एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे. आपल्याला माहित पाहिजे हे आपली बॉडी आहे. ओके. हा एक नझल चेंबर आहे, ही एक ओरल कॅव्हिटी आहे. अशा पद्धतीने मी ड्रॉ करतो आहे आणि हे जे आहे अशा पद्धतीने आपण ड्रॉ केलेलं आहे. आपण समजून घ्या, हा एक पर्सन आहे, या साईडला बघतोय आपण. ही व्हेंट्रल साईड आहे आणि ती डॉर्सल साईड आहे. आता इथे आपण बघूयात, ह्याला सुरुवात करूयात कुठून तरी. ह्या नाकापासून आपण असे सुरुवात करूयात की इथून असे दोन ओपनिंग आहेत. ही ओपनिंग असे पलीकडे जातील आणि इथून अशा पद्धतीचे एक स्ट्रक्चर तयार होणार आहे. इथपर्यंत निघालं. याच्यानंतर एक दुसरा पार्ट आहे या रिजन मधून की ज्याला आपण बकल कॅव्हिटी असं म्हणणार आहोत. मी सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतो. हे जे आहे ती बकल कॅव्हिटी आहे. बघूया, ही बकल कॅव्हिटी सुद्धा इथपर्यंत जाणार आहे आणि ही जी बकल कॅव्हिटी इथं येणार आहे. आता समजून घ्या, या ठिकाणी बोलत असताना तुम्हाला एक्सप्लेन पण करतो आहे. हे जे काही आहेत हे स्ट्रक्चर्स आहेत. बघू आपण कुठे काय आहे. आता बघा,
इथे एक हायलाइट करायचा पार्ट आहे, मी इथे हायलाइट करतो आहे. हा जो मधला पार्ट आहे तर येई लोकोमोशन मध्ये आपण शिकूयात किंवा बऱ्याच जणांचा लोकोमोशन टॉपिक झाले त्याच्यातला हा जो आहे पॅलेट आहे. इथे तुम्हाला दोन कॅव्हिटी दिसत आहेत. एकाचं नाव आहे नझल कॅव्हिटी किंवा नझल चेंबर आणि याचं नाव आहे ओरल कॅव्हिटी. नझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटी पोस्टीरियर साईडला पाठीमागच्या बाजूला एका ठिकाणी एकत्र येतात, त्याचं नाव आहे फॅरिंग्स. अगोदर आपण सगळ्याला नावं लिहून घेऊयात. नावं लिहिणं गरजेचं आहे, सगळ्यांची आधी नावं लिहून घेऊयात. ही जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे कशी काम करते, कसं आहे, बिफोर दॅट याचे स्ट्रक्चर्स आहेत. हे जे दोन छिद्र दिसत आहेत याला मी नाव दिलंय नॉस्ट्रिल किंवा एक्सटर्नल नॉस्ट्रिल, बाहेरच्या बाजूची आहेत म्हणून याचं नाव आहे एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. साध्या पद्धतीने मी सांगतोय एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. आधी आपण नावं लक्षात घेऊयात, तुम्ही सुद्धा डायग्राम ड्रॉ करायचे. आता हे नॉस्ट्रिल नंतर हा मध्ये कुठेतरी एक छोटासा रस्ता आहे, त्याला नझल पॅसेज म्हणायचं. आणि हा जो वरचा पार्ट आहे या एरिया मधला, या एरियाचं नाव आहे नझल कॅव्हिटी किंवा नझल चेंबर. नझल चेंबर म्हणा किंवा नझल कॅव्हिटी म्हणू शकता. लक्षपूर्वक आहे का? म्हणजे हे एक्सटर्नल नॉस्ट्रिलच्या आतमधला हा नझल चेंबर किंवा नझल कॅव्हिटी आहे. याच्यानंतर हे जे आपण ड्रॉ केलेलं आहे, लक्षपूर्वक आहे का, हा जो काही पार्ट ड्रॉ केलेला आहे याचं नाव आहे ओरल कॅव्हिटी. सॉरी, याचं नाव आहे ओरल कॅव्हिटी. आता हे नझल चेंबर आणि ओरल कॅव्हिटी जर तुम्ही पाठीमागच्या बाजूला गेलात तर या ठिकाणी एक मोकळा, एक कॉमन असणारा एरिया येतोय, याचं नाव आहे फॅरिंग्स. याचं नाव आहे फॅरिंग्स. याचं नाव आहे फॅरिंग्स. छानपैकी बघा फॅरिंग्स आहे. आता प्रत्येकाचं आपण एक एक स्ट्रक्चर बघूयात की सर आम्ही हवा घेतो कुठून आतमध्ये, तर एक्सटर्नल नॉस्ट्रिल किंवा ह्याला बरेच जण एक्सटर्नल नियर सुद्धा असं म्हटले जातात. एक एक पॉइंट आपण आता बघूयात. सुरुवातीला मी जी हवा घेतली आहे हे माझं नझल चेंबर आहे, ही नझल कॅव्हिटी आहे. हे जे बाहेरची जे ओपनिंग आहेत त्याला एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे ते दोन आहेत. मी एक एक एक्सप्लेन करतो आहे या ठिकाणी. आपल्याला ह्या नोट्स पण छान बनवायचे आहेत. ओके, तर या ठिकाणी सुरुवात करतो की ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम इज मेड अप ऑफ फॉलोइंग कंपोनेंट्स. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम इज मेड अप ऑफ फॉलोइंग स्ट्रक्चर्स. बघा स्ट्रक्चर्स आपण बघूयात, एक एक स्ट्रक्चर्स आणि त्याचं फंक्शन सुद्धा आपण बघूयात. कुणाचे स्ट्रक्चर आहेत? रेस्पिरेटरी सिस्टमचे. पहिला जे आहे त्याचं नाव आहे एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स किंवा हे काय आहे बघूयात. आपल्याला माहित आहे छानपैकी जर तुम्ही बघितलं की अप्पर लिपच्या वरती असे दोन ओपनिंग आहेत, तर हे आपलं जे आहे असं नाक आहे समजून घ्या आणि हा मधला पडदा आहे. म्हणजे काय? तर अ पेअर ऑफ ओपनिंग, अ पेअर ऑफ ओपनिंग, पेअर ऑफ एक्सटर्नल ओपनिंग, पेअर ऑफ एक्सटर्नल ओपनिंग जस्ट अबव, पेअर ऑफ एक्सटर्नल ओपनिंग जस्ट अबव अप्पर लिप, जस्ट अबव अप्पर लिप. बस एवढंच लक्षात ठेवा, जस्ट अबव अप्पर लिप. म्हणजे आपलं जे अप्पर लिप आहे याच्यावरती अ पेअर म्हणजे एक जोडी आहे, दोन ज्या ओपनिंग आहेत एक्सटर्नल, त्यालाच आपण म्हणतो एक्सटर्नल नॉस्ट्रिल. आणि याचं काम काय? इयरला इन घेणे किंवा इयरला बाहेर सोडणे, इन अँड आउट फ्लो ऑफ द इयर. हे कुणाचं काम आहे? तर एक्सटर्नल नॉस्ट्रिलचं इन अँड आउट फ्लो ऑफ एअर, फ्लो ऑफ एअर, इन अँड. संपला विषय. आता याच्यानंतर आपण बघूयात पुढचा जो पार्ट आहे. हवा आम्ही आत घेतली. हवा आत घेतल्यानंतर आता जाणार आहे आम्ही नझल चेंबर मध्ये. एखाद्या भल्या मोठ्या हॉलमध्ये जाणार आहेत. आपल्याला माहिती आहे एखाद्या दरवाजातून आत गेल्यानंतर पलीकडे मोठ्या हॉलमध्ये जाताना एक छोटासा रस्ता जातो, पॅसेज आहे असं पण म्हणूयात. किंवा तुम्ही बघितलं असेल एखाद्या पिक्चरच्या थिएटरमध्ये जाताना जेव्हा तुम्ही एंट्री करता एका दरवाजामधून, त्याच्यातून पुढे जाण्यासाठी एक मार्ग असतो, त्याला आपण नझल पॅसेज म्हणतो. तर हा जो आहे तो नझल पॅसेज आहे. इथं अनाटॉमिकली आपल्याला क्लिअर दाखवता येत नाही, फक्त माहित असू द्या की दुसरा जो आहे त्याचं नाव आहे नझल पॅसेज. दुसरा जो अनाटॉमिकल पार्ट आहे नझल पॅसेज, इथं लिहितो पाथ ऑफ इयर, पाथ ऑफ इयर इनटू नझल कॅव्हिटी, इनटू नझल कॅव्हिटी. म्हणजे नझल कॅव्हिटी मध्ये हवा कुठून जाणार आहे? तर नझल पॅसेज मधून. आपल्याला माहित पाहिजे, आपल्याला 10 वेळा जरी विचारलं तर माहित पाहिजे की नॉस्ट्रिलचा रस्ता आतमध्ये जातो नझल पॅसेज आणि त्याच्या आतमध्ये कुठे जातं? नझल कॅव्हिटी. आता मला नझल कॅव्हिटी शिकायची. छानपैकी आपण आता नझल कॅव्हिटी कडे बघूयात. परत एकदा मागच्या डायग्राम कडे जाऊयात. या ठिकाणी बघा नझल कॅव्हिटी. आता नझल कॅव्हिटी बघू शकता. नझल कॅव्हिटी म्हणजे नझल चेंबर असं म्हणा. आता आपल्याला माहित आहे ट्राय पण आपण करू शकता. आता ट्राय करा, मी नाकातून सुद्धा हवा घेऊ शकतो.
आणि नाक बंद करून तोंडातून सुद्धा हवा घेऊ शकतो. म्हणजे काय भानगड आहे की या ठिकाणी हे दोन वेगळे चेंबर आहेत की जे कुठंतरी एकत्र येतात. मग इथे बघू शकता नझल चेंबर अँड ओरल कॅव्हिटी या दोघांना सेपरेट करणारे स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव आहे पॅलेट. साधा प्रश्न येतो, नझल कॅव्हिटी अँड ओरल कॅव्हिटी आर सेपरेटेड बाय अ पॅलेट. हे पॅलेट काय? आता तुम्ही काय करा, आता जर बघितलं तुमची जीभ अलगद वरच्या भागाला लावायचा प्रयत्न करा. तिथे बघा तुम्हाला एक असं घुमटासारखं स्ट्रक्चर दिसणार आहे. सुरुवातीला खडबडीत लागेल, त्याला नाव दिलं मी बोनी पॅलेट. आणि जर पाठीमागे थोडी अजून जीभ लावली तर तिथे सॉफ्ट लागतं, म्हणून त्याचं नाव आहे सॉफ्ट पॅलेट. नथिंग बट पॅलेट आहे. म्हणजे माझं नाक आणि माझं तोंड दोघाला सेपरेट करणारं एक ब्युटिफुल स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव आहे पॅलेट. विद्यार्थी मित्र, की आपली IIB आणि श्री ट्युटोरियलची एक खासियत आहे की या ठिकाणी आपल्याला दर्जेदार फॅकल्टी आहेत की ज्या फॅकल्टी आपल्या मातृभाषेमधून विद्यार्थ्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात. माझा एक अनुभव आहे की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेमध्ये जर समजून सांगितलं तर ती त्याच्या हृदयात उतरते आणि आयुष्यभर लक्षात राहते. एवढं साध्या सरळ पद्धतीने सगळे फॅकल्टी शिकवत असतात. आपण बघूयात, नझल चेंबर आहे आणि ओरल चेंबर आहे. या दोघांमध्ये आपल्याला माहिती आहे वरचा मजला आणि खालचा मजला, त्या दोघांच्या मध्ये एक स्लॅब आहे. तसा नझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटी त्या दोघांच्या मध्ये एक लेयर आहे, त्याचं नाव आहे पॅलेट. साधा प्रश्न आहे, नझल चेंबर आणि ओरल कॅव्हिटी सेपरेटेड बाय अ पॅलेट. इथं लिहितो. आपला थर्ड जो पार्ट आहे त्याचं नाव आहे, तिसरा जो मी लिहिणार आहे त्याचं नाव आहे नझल कॅव्हिटी. नझल कॅव्हिटी किंवा नझल चेंबर दोन्ही पैकी एक पण म्हणू शकता. की बघा इथं लिहितो नझल कॅव्हिटी आणि चेंबर. पुढचा पॉइंट आहे बघा, ओरल कॅव्हिटी. शब्द लक्षात बघा, oral cavity and nasal cavity separated by पॅलेट नावाचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला जे आता तुमच्या जिभेला जे लागलं ते पॅलेट नावाचं स्ट्रक्चर आहे. चला आता मला नझल कॅव्हिटी कळली. आता नझल कॅव्हिटीला जर आम्ही समोरून बघितलं दोन छिद्र आहेत. म्हणजे काय, ह्या दोन छिद्र झाली कस काय तयार? त्या नझल कॅव्हिटी मध्ये सुद्धा आम्ही पार्टिशन केलंय. एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दोन. आम्ही बरोबर त्याचे दोन तुकडे केलेत. याच्यासाठी एक पडदा टाकला, त्याचं नाव आहे नझल सेप्टम. कसं कळलं आम्हाला? आम्ही जर इथं नाक अशा पद्धतीने बघितलं, लक्षपूर्वक बघा, हे आमचं नाक आहे असं समजा आणि या ठिकाणी ही एक ओपनिंग आहे, ही एक ओपनिंग आहे. दोघांच्या मध्ये असा एक मार्ग टाकला. म्हणजे मला सांगा, हे एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स आहेत, ही कॅव्हिटी आहे. म्हणजेच काय इथं लिहितो नझल कॅव्हिटी. नझल कॅव्हिटी बघा, कॅव्हिटी म्हणजे चेंबर. कॅव्हिटी डिवायडेड इंटू टू पार्ट्स बाय नझल सेप्टम. बाय काय? नझल सेप्टम. आणि हा नझल सेप्टम एक पडदा आहे, कार्टिलेजचा बनलेला पडदा आहे. तुम्ही बघू शकता की हे हायलाइन नावाचं कार्टिलेज आहे, त्याचा बनलेला आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये बोन आणि कार्टिलेज नावाचे दोन एंडोस्केलेटन आहे. नझल सेप्टम इज मेड अप ऑफ कार्टिलेज आणि त्या कार्टिलेजचं नाव आहे हायलाइन कार्टिलेज. इथपर्यंत पार्ट आलाय. आता खरंच ही जी कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीचं काम काय? तर ह्या कॅव्हिटी भली मोठी कॅव्हिटी म्हणून याचे सुद्धा 3 पार्ट केले आहेत. याचे 3 पार्ट्स. कुणाचे पार्ट? नझल कॅव्हिटीचे 3 पार्ट्स आपण बघूयात. पहिला जो पार्ट आहे त्याचं नाव आहे वेस्टिब्यूल. पहिल्या पार्टचं नाव आहे वेस्टिब्यूल. आता छानपैकी बघा ह्याचे पार्ट. कुणाचे पार्ट सांगतो मी? नझल कॅव्हिटी किंवा नझल चेंबरचे. आता हे वेस्टिब्यूल काय भानगड आहे समजून घ्या. हे वेस्टिब्यूल काय भानगड आहे समजून घ्या. आता लक्षपूर्वक काय. मी जेव्हा बाहेर जातो, आपण जेव्हा शेतामध्ये जातो, रस्त्यावर जातो, त्यावेळेस आपल्याला माहितीये जेव्हा आम्ही हवा आत येतो तेव्हा हवा फक्त घेत नाही तर त्या हवेमध्ये असणारे सगळे घटक घेतो. धूळ असेल, छोटे छोटे डस्ट पार्टिकल असतील, पोलन ग्रेन असतील, एखादा इन्फेक्टेड पार्ट असेल, ह्या सगळ्यांना आम्ही आमच्या नाकामध्ये घेतो. आणि ही जर हवा आमच्या लंग्स मध्ये गेली तर आम्हाला आजार होऊ शकतो, आम्हाला अस्थमा होऊ शकतो. असे आजार टाळण्यासाठी माझ्याकडे एक नॅचरल मेकॅनिझम आहे. या वेस्टिब्यूल मध्ये एक फिल्टर आहे, हेअर फॉलिकल्स आहेत. जर नाकामध्ये बघितलं तर थोडे छोटे छोटे हेअर फॉलिकल्स आहेत, ते चाळणीसारखं काम करतात. आणि चाळणीमुळे काय होतं, त्या हवेमध्ये असणारे जे मायक्रो पार्टिकल असतील, धूळ असेल, पोलन ग्रेन असतील, डस्ट पार्टिकल असतील, हे तिथं अँकर किंवा तिथे फिल्टर केले जातात आणि हवा स्वच्छ होऊन आतमध्ये जाते. इथं लिहितो वेस्टिब्यूल. ह्या वेस्टिब्यूल मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अशा छानपैकी इथे असं फिल्टर असल्यासारखं एक हेअर्स असतात, ते हवेला फिल्टर करतात. इथं लिहितो, एक एक पार्ट लिहितो. वेस्टिब्यूल हॅव काय? हेअर्स टू फिल्टर इन्हेल्ड एअर किंवा
इनहेल्ड एअर हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. म्हणजे आपली हवा स्वच्छ झाली, हवेमधला पार्टिकल्स निघून गेले. कोणामुळे झालं सांगा? वेस्टिब्यूल. आणि वेस्टिब्यूल मध्ये कोण आहेत? हेअर्स आहेत. आता वेस्टिब्यूलच्या पाठीमागे एक पार्ट आहे, त्याचं नाव आहे ऑल्फॅक्टरी एरिया. याचं नाव आहे ऑल्फॅक्टरी एरिया. आता समजून घ्या ऑल्फॅक्टरी काय भानगड आहे. सर हे खरंच यांच्यासाठी दिलंय का? इथं नाही दिलं, या टॉपिक मध्ये नाही दिलं. पण जेव्हा आपण टॉपिक शिकत असतो त्यावेळेस सब्जेक्ट म्हणून शिका, परफेक्शन आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही तयारी साधी नाहीये. मी मागेच म्हटलं मॅरेथॉनची स्पर्धा आहे. जो पूर्ण विषयाचा विचार करतो तो जिंकत असतो. कुठे नर्वस नावाचा पुढे टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नर्व्स आहेत. तशीच एक ऑल्फॅक्टरी नावाची नर्व आहे जी आपल्याला की हवेमध्ये सुगंध आहे की दुर्गंध आहे हे ओळखायचं काम. खरं तर नाकाचं काम काय? फक्त हवा घेणे हवा सोडणे नाही, तर त्या हवेची क्वालिटी म्हणजे त्याच्यात सुगंध आहे की दुर्गंध आहे हे सुद्धा ओळखायचं काम आहे. आणि तो कुठला एरिया करतो? ऑल्फॅक्टरी एरिया. तर तो कुठे प्रेझेंट असतो सांगतो. ऑल्फॅक्टरी एरिया प्रेझेंट ऍट द, बघा ही नजल चेंबरचा जो वरचा पार्ट आहे ना, ह्या अप्पर पार्ट आहे. या ठिकाणी मी असं म्हणेन हा जो अप्पर पार्ट आहे ना, ह्या अप्पर पार्टला असे छानपैकी नर्व एंडिंग असतात. आणि हे नर्व एंडिंग जे असतात ह्या नर्व एंडिंगलाच पुढे आपण म्हणणार आहोत की इथून अशी एक नर्व तयार होणार आहे, ऑल्फॅक्टरी नर्व आहे. म्हणजे हा सेन्सरी पार्ट आहे फॉर द सेन्स ऑफ द एअर किंवा सेन्स ऑफ द स्मेल. इथं लिहितो हॅव नर्व एंडिंग्स हेल्प इन नर्व एंडिंग्स फॉर सेन्स ऑफ स्मेल किंवा ओडर असेल काही असेल ते आपल्याला जे कळतं तर कसल्यामुळे? ऑल्फॅक्टरी एरिया. आणि उरलेला जो ह्याचा मेजर पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ रेस्पायरेटरी एरिया. आता आपण बघूयात जो तिसरा पार्ट आहे याचं नाव आहे रेस्पायरेटरी एरिया. तथा बघूयात आपण हे रेस्पायरेटरी एरिया काय भानगड आहे. एनसाठी मधला जो पार्ट आहे तोच आपण शिकतो आहे. या डायग्राम मध्ये आपण बघूया. इथे छानपैकी बघा हे जे तुम्हाला दिसतंय की नाही हे बाजूचं, इथे बघा मी इथे ड्रॉ करतो आहे. हे जे आहेत ना दोन, याचं नाव आहे एक्सटर्नल नियर्स किंवा एक्सटर्नल ओपनिंग. आता आतमध्ये नजल पॅसेज असणार आहे. त्याचा सुरुवातीचा हा जो पार्ट आहे नजल चेंबरचा, नजल कॅव्हिटीचा, इथं नाव आहे वेस्टिब्यूल. इथं तुम्ही बघू शकता हे जे आहेत ते हेअर्स आहेत, ते फिल्टर म्हणून काम करतात. याच्या आतमध्ये हवा डायरेक्टली इथं जाऊन चिटकणार आहे. आता हे हवेमध्ये असणारे कण, हवेमधले जे काही चांगले किंवा वाईट वासाचे, दुर्गंधी किंवा सुगंधाचे कण आहेत ह्या ऑल्फॅक्टरी रिजनच्या पार्टला चिटकतात. आणि तिथून आम्हाला कळतं की हा सुगंध आहे की दुर्गंध आहे. आणि उरलेला जो लाल रंगाचा दिसतोय तो आहे रेस्पायरेटरी रिजन. जर विचारलं नजल कॅव्हिटी मधला सगळ्यात मोठा रिजन कुठला? रेस्पायरेटरी रिजन. मग रिजन कसा आहे काय आहे बघूयात. छानपैकी हा रेस्पायरेटरी रिजन या ठिकाणी लिहितो बघा इथं आहे. आता हा जो काही उरलेला पार्ट आहे रेस्पायरेटरी रिजन, इथं बघा हे जो दिसतोय उरलेला रेस्पायरेटरी रिजन. आता कशाचा? इट इज हायली व्हॅस्क्युलर. म्हणजे याच्यात ब्लड सप्लाय जास्त आहे. तुम्ही जरी आरशात जरी बघितलं स्वतःला तर आतला एरिया थोडासा लाल रसद दिसतो, कारण इट इज हायली व्हॅस्क्युलर. म्हणजे ब्लड वेसल्स आहेत याच्यात हायली व्हॅस्क्युलर. इट इज हायली व्हॅस्क्युलर, रिच इन ब्लड सप्लाय. आता पुढे हा जो काही एरिया आहे या एरिया मधला टिश्यू खूप महत्वाचा आहे. इट इज इंटरनली लाइन्ड बाय सिडोस्ट्रॅटिफाईड सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. म्हणजे लाइन्ड बाय, आतल्या बाजूने एक लाइनिंग आहे. लाइन्ड बाय टिश्यू नावाचा जेव्हा टॉपिक येईल तेव्हा आपण लक्षात येईल की आपल्या जी कॅनल आहे किंवा हा जो रेस्पिरेटरी ट्रॅक आहे याच्यामध्ये काही टिश्यू आहेत. आणि टिश्यूची आतून परत असेल तर लाइनिंग म्हणतात, आणि बाहेरून असेल तर कव्हरिंग असेल. तर हे आतल्या बाजूने लाइन्ड बाय स्ट्रॅटिफाईड याचा अर्थ आहे खोटा खोटा लेयर असणारा. सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. खरं तर ह्याच्यात ग्लँड सुद्धा असतात, आपण तेही लिहूयात. सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम ब्रॅकेट मध्ये लिहितो सिडो फॉर पी, सिलिएटेड SCCE. म्हणजे याचा लॉंग फॉर्म आहे सिडो स्ट्रॅटिफाईड सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. सर याचा अर्थ काय? सिलिया काय? सिलिया नावाची जिथं गोष्ट असते, सिलिया आर मोटाईल.
जेव्हा मी श्वास घेताना माझ्या नाकामध्ये एखादा कण जाईल, धूळ जाईल, तर मला ठसका लागतो किंवा ते बाहेर काढायचा प्रयत्न केला जातो, नाकामध्ये जाणार नाही. नाहीतर बघा, आपल्या आयुष्यभराच्या लाईफ स्पॅन मध्ये जर हवेतली सगळी जर धूळ आपल्या लंग्स मध्ये गेली असती तर लंग्स मध्ये माती जमा झाली असती. पण तसं होत नाही, कारण हा जो इपिथेलियम आहे याच्या सिलियरी मुवमेंट असतात. ते काय करतात, डस्ट जो काही फॉरेन पार्टिकल आपल्या ट्रकियामध्ये किंवा रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये जायचा प्रयत्न करतो, त्याला बाहेर काढलं जातं बाय द इपिथेलियम. त्याचं नाव आहे सिडो स्ट्रॅटिफाईड सिलेटेड कॉलमनार इपिथेलियम. आता बघा, इपिथेलियमची अजून एक खासियत आहे. दिस इपिथेलियम, ह्या इपिथेलियम मध्ये अजून एक मॉडिफिकेशन आहे. इपिथेलियम हॅव ग्लँड, याला म्हणायचं गॉबलेट सेल. हॅव गॉबलेट सेल, आणि ह्या गॉबलेट सेल आहेत म्हणजे ग्लँड्स आहे. इनिसुलर ग्लँड आहे आणि गॉबलेट सेल. इपिथेलियम हॅव गॉबलेट सेल सिक्रीट म्युकस. म्युकस म्हणजे चिकट पदार्थ. आपल्याला माहिती आहे, नाकामध्ये कधी कधी जेव्हा आपण सर्दी होते, पडसं होतं, कॉमन कोल्ड नावाचा आजार होतो, तेव्हा नाकातून चिकट असणारा पदार्थ बाहेर येतो. हा चिकट असणारा पदार्थ म्हणजेच कोण आहे, तो म्युकस आहे. आणि हा म्युकस कोणी सिक्रेट केलाय, तर गॉबलेट नावाच्या सेलनी. म्हणजेच ही ग्लँड्युलर सुद्धा आहे. म्हणजे होतं काय सर, की आम्हाला आठवतंय की आमच्या नाकामध्ये जे धूळ गेली ती धूळ धरून ठेवायचं, तिला चिटकून ठेवायचं काम कुणाचं आहे, या म्युकस आहे. म्हणजे आतमध्ये जेव्हा हवा जाईल तेव्हा एक तर आम्ही वेस्टिब्युल मध्ये तिला क्लीन केली, एखादा पार्टिकल चुकून पुढे चालला तर आम्ही कशात चिटकून ठेवला, म्युकस मध्ये. म्हणजे हवा शुद्ध करायचं काम कोणाचं आहे, ह्या नझल चेंबरचं आहे. जर उद्या विचारलं व्हॉट इज द रोल ऑफ नझल कॅव्हिटी, इट फिल्टर्स द एअर. दुसरं, इट क्लीन द एअर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, आता समजून घ्या सर, याचं फंक्शन काय होतं, की याच्यामुळे काय होतं. आता हे आपण सगळं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. आता बघा, आता आपल्याला माहित आहे की माझ्या बॉडीचं टेम्परेचर जनरली 37 डिग्री सेल्सिअस आहे. पण कधी कधी मी थंड हवेच्या ठिकाणी गेलो, जम्मू काश्मीरला गेलो, तिथं समजा 5 डिग्रीची हवा आहे. जेव्हा मी माझ्या नाकामध्ये 5 डिग्रीची हवा गेली तेव्हा लंग्स मध्ये जाईपर्यंत 5 डिग्री राहत नाही, ती 37 डिग्री केली जाते. कारण काय होते, या हवेला गरम करायचं किंवा ह्युमिड करायचं काम सुद्धा ह्या रेस्पिरेटरी एरियाच आहे. म्हणजे हवा ब्रिंग्स टू द बॉडी टेम्परेचर. का बरं, आठवा, मी असं म्हणलं होतं रेस्पिरेटरी मेम्ब्रेन किंवा रेस्पिरेटरी एरिया हा व्हॅस्क्युलर आहे. म्हणजे तिथं भरपूर साऱ्या ब्लड कॅपिलरी आहेत. आणि आपल्याला माहित आहे, नझल कॅव्हिटीज मध्ये एक बोन असतो, इन्फेरियर कॉन्का किंवा नझल, इन्फेरियर नझल कॉन्का असतात. तिथे हवा आतल्या थोडीशी टर्ब्युलन्स तयार केला जातो. त्याच्यामुळे हवा जेव्हा आपल्या नाकामध्ये जाते तेव्हा लंग्स पर्यंत जाईपर्यंत ती वॉर्म होते. म्हणजे इट ब्रिंग्स टू द बॉडी टेम्परेचर. हे सुद्धा एवढं काम आहे. किंवा आम्ही राजस्थानला गेलो, राजस्थानचं 50 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, ती 50 डिग्रीची हवा आमच्या नाकामध्ये गेली तर आमचं नाक ड्राय होईल. ते ड्राय होऊ नये मग तिथं मॉइश्चर तयार करायचं काम सुद्धा इथंच केलं जातं. म्हणजे हे सगळी कामं कुणाची आहेत, तर ह्या नझल कॅव्हिटीची आहे. मग इथं लिहितो फंक्शन ऑफ नझल कॅव्हिटी. लक्षपूर्वक ऐका, फंक्शन ऑफ नझल कॅव्हिटी. नझल कॅव्हिटी म्हणा किंवा नझल चेंबर म्हणा, वन अँड द सेम आहे. पहिलं काय रे, इट फिल्टर एअर, फिल्टर इनहेल्ड एअर. दुसरं काय सांगा, पहिलं ब्रिंग्स एअर ऍट बॉडी टेम्परेचर. ब्रिंग्स एअर ऍट बॉडी टेम्परेचर. बाबांनो, गरम हवा असेल खूप तर 37 डिग्रीला आणली जाते, आणि खूप थंड असले तरी सुद्धा 37 डिग्रीलाच आणली जाते. आमची बॉडी म्हणते आम्ही होमिओस्टॅसिस मेंटेन करणार. टू मेंटेन द इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी ही इज कॉल्ड एज होमिओस्टॅसिस. आम्हाला जास्त उष्णही नको, आम्हाला जास्त थंडही नको, आम्हाला आमच्या मर्यादित पाहिजे. म्हणजे याला काय म्हणायचं, ब्रिंग्स एअर ऍट बॉडी टेम्परेचर. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि अजून एक आहे ह्युमिडिफिकेशन ऑफ एअर. हे सगळं काम कुणाचं आहे रे बाबांनो, तर हे आहे नझल कॅव्हिटी. नाऊ नझल कॅव्हिटी ओपन्स इनटू द फॅरिंग्स. आणि हीच हवा आता फॅरिंग्स मध्ये जाणार आहे. म्हणजे बाबांनो, पुढचा पार्ट इथं लिहितो नॉर्मल कॅव्हिटीचा. नझल कॅव्हिटी लीड्स टू फॅरिंग्स. आता मला शिकायचं फॅरिंग्स. आता बिफोर दॅट आपण फॅरिंग्स बघूयात नेमकं कसं आहे, काय आहे. बघा, इथपर्यंतचा पार्ट आहे. हवा मी कुठून घेतली, नॉस्ट्रिल्स मधून गेली कुठे, नझल पॅसेज मधून कुठे, नझल चेंबर, आणि नझल चेंबर मधून गेलं कुठं, फॅरिंग्स. आता लक्षपूर्वक आहे का, हा फॅरिंग्स काय भानगड आहे. आता बघा, खरं तर फॅरिंग्स ना असा भला मोठा एरिया. हा फॅरिंग्स आहे. बघा, हा दिसतोय ना तुम्हाला, हा फॅरिंग्स आहे. या फॅरिंग्सचा हा एक रिजन आहे.
नंतर हा एक रिजन आहे आणि एक नवीन एक रिजन आता मी ड्रॉ करतो आहे. तो कसा आहे काय आहे बघूयात. आता छानपैकी तर फॅरिंग्स बघूयात आपण. आता लक्षपूर्वक आहे का. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी थोडंसं मॉडिफिकेशन ड्रॉ करतोय. आता बघा, आता या ठिकाणी अशा छान पद्धतीनं मी अशी एअर ड्रॉ करणार. इथे एक पाईप ड्रॉ करतो आहे. लक्षपूर्वक आहे का. हा एक पाईप आहे. ओके, आणि हा जो पाईप आहे याला विंड पाईप म्हणायचं. आता आणि दुसरा एक पाईप ड्रॉ करतो आहे पाठीमागून. इथे बघा, हा एक पाईप आहे आणि याचं नाव आहे इसोफॅगस. याचं नाव आहे इसोफॅगस. बघा आता लक्षपूर्वक आहे का. खरं तर फॅरिंग्सचे 3 रिजन आहेत. फॅरिंग्स एक असा चौक आहे की ज्या चौकामध्ये 3 रस्ते येतात. एक रस्ता नाकातून येतो म्हणून त्याला म्हणायचं नॅझोफॅरिंग्स. ओके, दुसरा रस्ता तोंडातून येतो म्हणून त्याला म्हणायचं ओरोफॅरिंग्स. आणि तिसरा रस्ता आपल्या लॅरिंग्स मधून जातो म्हणून त्याला म्हणायचं लॅरिंगोफॅरिंग्स. ही करायची आपल्या गरज नाही, तरी पण माहित असू द्या. नजल कॅव्हिटी आणि फॅरिंग्स या जोडणाऱ्याला म्हणायचं नॅझोफॅरिंग्स. हे नॅझोफॅरिंग्स आहे, हे ओरोफॅरिंग्स आहे आणि फॅरिंगो लॅरिंग्स किंवा लॅरिंगो फॅरिंग्स म्हटलं तरी चालेल. आता आम्ही आलो फॅरिंग्स मध्ये. सर फॅरिंग्स काय भानगड आहे. फॅरिंग्स इज अ कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. अरे ज्या ठिकाणी मी हवा घेतली, ज्या ठिकाणी मी फूड खाल्लं, ते सगळं एकत्र एका ठिकाणी येतं. त्याचं नाव आहे फॅरिंग्स. फॅरिंग्स आपल्याला माहिती आहे, आम्ही जेवण करत असताना आम्ही जेवतोय बोलतोय जेवतोय बोलतोय आम्हाला खोकला लागतो. खोकला का लागतो. कारण ह्या फॅरिंग्स मध्ये दोन्ही पार्टिकल एकत्र येतात. एअर पार्टिकल ऍज वेल ऍज द फूड पार्टिकल. म्हणून आमचे वडीलधारी सांगतात, बाळा जेवताना बोलू नको. मग हे बोलताना काय होतंय कसं होतंय ते या ठिकाणी आम्ही बघूयात. पुढचा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे फॅरिंग्स. अतिशय छान पद्धतीने शिकायचं आपल्याला, कुठलीही घाई करायची नाही. छान पद्धतीने आपण बघूयात फॅरिंग्स. या ठिकाणी मला शिकायचंय फॅरिंग्स. आता पुढचा जो पार्ट जो नंबर असेल तो बघा. पहिला होता नजल कॅव्हिटी, दुसरा होता नजल पॅसेज, तिसरा होता नजल कॅव्हिटी, आता चौथा आहे फॅरिंग्स. आता हे जे फॅरिंग्स आहे, फॅरिंग्स याला तुम्ही घसा म्हटलं तरी चालेल. घशाचे डॉक्टर म्हणा. बघा आपल्या जेव्हा डॉक्टरकडे जातो, आपला घसा दुखतो, त्यावेळेस डॉक्टर म्हणतात जोरात आहा करा. आहा करा म्हणजे ते काय बघायचा प्रयत्न करतात. जनरली फॅरिंग्स ऑब्झर्व करायचा प्रयत्न करतात. इथं लिहितो कॉमन पॅसेज. इट इज अ 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 कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. फूड अँड एअर. फूड अँड एअर. आता फॅरिंग्स ओपनिंग टू नेक्स्ट पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ लॅरिंग्स किंवा आपण विंड पाईप कडे बघणार आहोत, कारण आपण इथं अन्न नलिका बघत नाहीये. आता फॅरिंग्सचा पुढचा पार्ट आपण बघूयात. या ठिकाणी आता आपण बघूयात पुढचा जो पार्ट आहे कसा आहे काय आहे बघूयात. परत आपण डायग्राम कडे जाऊयात. या ठिकाणी बघा फॅरिंग्स. आता बघा फॅरिंग्स तुम्ही एका गल्लीत गेला तिथून आता 2 रस्ते यायला लागले. आता माझ्याकडे बघा नेक. ही काय रे नेक. नेकची समोरची बाजू आहे, ह्याला माझं अँटेरियर साइड. ही नेकची पाठीमागची बाजू आहे, ह्याला माझं पोस्टिरियर साइड. अँटेरियर साइडला एक ट्यूब आहे ज्या ठिकाणी मी बोलताना थोडंसं प्रेस करायचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही करू नका. इट इज इंजुरियस टू हेल्थ. बघा या ठिकाणी मी दाबायचा, या ठिकाणी फील करायचा प्रयत्न करतोय. इथे विंड पाईप आहे, ह्यालाच नाव आहे ट्रकिया. मग आता आपल्याला जे शिकायचं इथला पार्ट शिकायचा आहे आणि हा जो पार्ट आहे खरं तर इथून श्वसन नलिका सुरू होते. त्याचा वरचा जो पार्ट आहे लॅरिंग्स. वरचा जो पार्ट आहे तो लॅरिंग्स. म्हणजे मला या ठिकाणी पुढचा पार्ट शिकायचा आहे. फॅरिंग्स नंतर जो पार्ट आहे त्याचं नाव आहे लॅरिंग्स. आता हे लॅरिंग्स काय आहे कसं आहे आता आपण बघूयात. खरं तर ह्या लॅरिंग्सला साऊंड बॉक्स म्हणायचंय की स्वर यंत्र. साऊंड बॉक्स. काय हा साऊंड बॉक्स आहे. आता समजून घ्या हा लॅरिंग्स कसा आहे. हा लॅरिंग्स खरं तर ना आता बघा अँटेरियर साइडला आहे. ट्रकिया अँटेरियर साइडला आहे असं समजून घ्या. खरं तर ट्रकिया आणि लॅरिंग्स मध्ये काय फरक आहे का, तर फरक काहीच नाही. ट्रकियाचा वरचा पार्ट म्हणजेच लॅरिंग्स आहे. सर हा लॅरिंग्स कसा. बघा आमच्याकडे एक सण आहे गुढी पाडवा. गुढी पाडव्याला आम्हाला माहिती आहे की गुढीच्या वरतीनं आपण असा मस्तपैकी तांब्या ठेवला असतो. असं इमॅजिन करा तो गुढीचा पार्ट म्हणजे आपला ट्रकिया आहे आणि त्याच्यावरचा ठेवलेला तांब्या म्हणजेच कोण आहे लॅरिंग्स आहे. आम्ही खेळत खेळत त्या तांब्यावरती काहीतरी आदळलं, त्याच्यातून कंपन बाहेर आली, स्वर बाहेर आले आणि स्वर म्हणजे स्वर यंत्र आहे. इमॅजिन करा ह्या स्वर यंत्र लॅरिंग्स मधूनच माझा आवाज येतो. मी जो आता बोलतो आहे तो बोलतोय कुणाच्या माध्यमातून, तर लॅरिंग्सच्या माध्यमातून. मग लॅरिंग्स कसा आहे काय आहे. इट इज अ प्रेझेंट ऍट द टॉप ऍट द अप्पर पार्ट ऑफ द ट्रकिया. इथं लिहितो प्रेझेंट. इथं बघा प्रेझेंट. प्रेझेंट कुठे आहे बघा. प्रेझेंट ऍट अप्पर पार्ट. अप्पर part of trachea. Present at the upper part of trachea, commonly called as a sound box. Opening of शब्द लक्षात पुरवा बघा. Opening of larynx. Opening of larynx is called glottis. Is called glottis. आता लक्षपूर्वक आहे का हे काय भानगड आहे.
ग्लॉटिस. आता ऐका, इमॅजिन करा एक पाण्याची बॉटल आहे, त्याचं आपण टोपण असं उघडलं. मग टोपण उघडल्यानंतर जे ओपन झालेलं सर्कल राऊंड असणार जी ओपनिंग आहे ना, त्याचं नाव आहे ग्लॉटिस, की ज्याच्यातून हवा आत जाणार आहे. ओके, मग ती प्रत्येक वेळेस हवा आत जाईल याची गॅरंटी आहे का? नाही. त्यातनं फूड पण जाऊ शकतं. हे प्रिव्हेंट करण्यासाठी त्याच्यावर एक ढक्कन ठेवलेलं आहे, की ढक्कन काय करणार आहे, असं मस्त बघी त्याला क्लोज करणार आहे आणि ते हालचाल करतंय, म्हणजे इलॅस्टिक आहे. आणि इलॅस्टिक स्ट्रक्चर आपल्याकडे असतो कार्टिलेज, आणि त्या कार्टिलेज नाव आहे इलॅस्टिक कार्टिलेज. आता लक्षपूर्वक आहे का, ग्लॉटिस इज कव्हर्ड बाय, बघा लक्षपूर्वक आहे का, ग्लॉटिस इज कव्हर्ड बाय, ग्लॉटिस इज कव्हर्ड बाय, ग्लॉटिस इज कव्हर्ड बाय फ्लॅप ऑफ, फ्लॅप म्हणजे पडदा असं समजून घ्या, फ्लॅप ऑफ इलॅस्टिक कार्टिलेज, फ्लॅप ऑफ इलॅस्टिक कार्टिलेज, फ्लॅप ऑफ इलॅस्टिक कार्टिलेज कॉल्ड ॲज अ इलॅस्टिक कार्टिलेज कॉल्ड ॲज अ इपिग्लॉटिस. ग्लॉटिस सगळं काही नावात असतं. इपी म्हणजे वरचं, ग्लॉटिसच्या वरचं म्हणजे इपिग्लॉटिस. फॉर एक्झाम्पल, आता बघा या ठिकाणी मी एक पाईप ड्रॉ केला. ओके, आता लक्षपूर्वक आहे का, हा जो काही पाईप आहे. ओके, आता याच्या बाजूला हा जो आहे तो पाईप आहे. आता आपण मागच्या डायग्राम मध्ये जाऊयात, असं समजूयात. हे जे आहे ते आहे इसोफॅगस, की याच्यातून फूड जाणार आहे, इसोफॅगस. आणि हा जो आहे तो ट्रकिया आहे, हा जो आहे तो ट्रकिया, हा आहे ट्रकिया. ओके, याच्यातून एअर जाणार आहे आणि याच्यातून फूड जाणार आहे. आता समजून घ्या, याच्यावरती एक कव्हरिंग आहे. हे जे वरचं जे टोक दिसतंय, हे जे आहे की नाही, हे वालं, याचं नाव आहे ग्लॉटिस. काय याचं नाव आहे? ग्लॉटिस. याचं नाव आहे ग्लॉटिस. आणि याला झाकून ठेवणारं जे ढक्कन मी या ठिकाणी ड्रॉ करणार आहे, बघा हे जे ढक्कन आहे असं इमॅजिन करा, याचं नाव आहे इपिग्लॉटिस, याचं नाव आहे इपिग्लॉटिस. इपी म्हणजे वरचा, ग्लॉटिसच्या वरचा म्हणजे इपिग्लॉटिस. इथं दोन एमसीक्यू येतील. ट्रकिया इज कव्हर्ड बाय इपिग्लॉटिस म्हटलं तरी चालेल, आणि ट्रकियाच्या वरचा पार्ट म्हणजे कोणी, हा लॅरिंग्स इज आल्सो कव्हर्ड बाय कोणतरी सांगा, इपिग्लॉटिस. आता हे कधी काम करणार आहे आपण एकदा डायग्राम मध्ये बघूयात. या ठिकाणी छानपैकी जाऊयात मागे. आता बघा इथं आपण परत वापस येऊयात. ही डायग्राम आहे, तुम्हाला हीच डायग्राम फायनल ड्रॉ करायची आहे. इथं मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे, बघा इथं स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे. हे जे तुम्हाला दिसतंय की नाही, हे जो फ्लॅग दिसतोय याचं नाव आहे इपिग्लॉटिस. आता बघा मी श्वास घेतला, मी जेव्हा श्वास घेतो तेव्हा हा इपिग्लॉटिस ह्याला ओपन ठेवतो. पण जेव्हा मी एखादा पाणी गिळतो किंवा घास गिळतो त्यावेळेस हा बंद होतो, या इथं कव्हर करतो आणि फूड अलगद ह्याच्यावर घसरून जाऊन अन्न नलिकेत पडतं. इतकं साधं मेकॅनिझम आहे. पण होतं काय, आम्ही बोलतोय गिळतोय, बोलतोय गिळतोय. बघा बोलताना हवा खरं तर बाहेर येत असती, म्हणजे हा इपिग्लॉटिस ओपन आहे. आणि गिळतोय त्यावेळेस अन्न आत जातं, तेव्हा हे रस्ता दोन फूड एकत्र येतात आणि एकमेकात मिक्स होतात. म्हणून चुकून फूड पार्टिकल जेव्हा आपल्या घशात जातात तेव्हा आम्हाला ठसका बाहेर येतो आणि आम्ही म्हणतो आम्हाला ठसका लागला. हे अवॉइड का करायचं, तर हे अन्न जाऊ नये. आणि हे कोण अवॉइड करतं, तर इपिग्लॉटिस. म्हणजे इपिग्लॉटिस कव्हर्स, द इपिग्लॉटिस कव्हर द विंड पाईप किंवा ट्रकिया किंवा ग्लॉटिस ड्युरिंग द सॉल्विंग. ड्युरिंग काय, सॉल्विंग. आपण या ठिकाणी बघूयात, पुढचा जो पार्ट आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. आता छानपैकी बघूयात. या ठिकाणी पुढचा पार्ट आहे ड्युरिंग सॉल्विंग, ड्युरिंग सॉल्विंग, ड्युरिंग सॉल्विंग इपिग्लॉटिस, इपिग्लॉटिस, इपिग्लॉटिस कव्हर्स, कव्हर्स काय रे सांगा, कव्हर्स ग्लॉटिस and avoids the entry of food in trachea and avoids entry of food particle, entry of food particle. छान पैकी बघा, entry of food particles in a trachea, in a ट्रकिया, इन कार्य ट्रकिया. एवढा सुंदर असणारा स्ट्रक्चर आहे. अजून एक काम आहे, आपण या ठिकाणी बघूयात. लॅरिंग्स मधलंच काय आहे बघा, लॅरिंग्स ह्याव बघा, लॅरिंग्स, लॅरिंग्स इज बॉक्स ऑफ कार्टिलेज, बॉक्स ऑफ कार्टिलेज. खरं हा कार्टिलेजचा बनलेला आहे. बॉक्स ऑफ कार्टिलेज having vocal cords to produce sound, तर हे आवाज बनवत असतं. आणि आपल्याला माहितीये पुढे लॅरिंग्स कंटिन्यू ऍज अ ट्रकिया. पुढचा पार्ट आहे लॅरिंग्स कंटिन्यू ऍज ट्रकिया. तर आम्ही आतापर्यंत काय काय शिकलो आजच्या लेक्चर मध्ये, आम्ही बघितलं एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स, नंतर नझल पॅसेज, नझल कॅव्हिटी, नंतर नॅझोफॅरिंग्स, फॅरिंग्स, आणि नंतर आम्ही बघितला लॅरिंग्स, आणि फायनली उद्या आपण बघणार आहोत ट्रकिया. तर हे सगळे स्ट्रक्चर एकदा आपण
फोटोमध्ये बघूयात नेमकं कसं आहे काय. या ठिकाणी बघू शकता हा आहे नॉस्ट्रिल्स, वेस्टिब्युल, नझल चेंबर आहे. याच्यानंतर छानपैकी इथं बघू शकता हा जो काही बॉक्स दिसतोय बघा, या ठिकाणचा हा जो बॉक्स आहे साऊंड आहे, याचा साऊंड बॉक्स आहे, लॅरिंग्स आहे आणि खालचा ट्रकिया सुरू होतो. आता लॅरिंग्सचा एक पार्ट आहे बघा, या ठिकाणी जो ॲडम्स ॲपल आहे, इट इज अ प्रॉमिनंट इन मेल, इट इज अ वन ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन मेल. हे पण माहित असू द्या, हळूहळू तुमच्या पुढे लक्षात येईल. साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी आतमध्ये असे बॉक्स, असे आतमध्ये कॉर्ड असतात, त्याला वोकल कॉर्ड्स म्हणतात. जेव्हा मी बोलतो तेव्हा ह्याला हवा अशी घासून बाहेर येते आणि एखादी गिटार वाजावी तशी कंपन तयार होऊन माझा आवाज तयार होतो आणि निसर्गानं बऱ्याच जणाला सुरेख आवाजाची देणगी दिलेली असते. तर विद्यार्थी मित्र, असे बरेच काही आहेत. या ठिकाणी बघू शकता हा जो काही स्ट्रक्चर आहे हे वोकल कॉर्ड्स आहेत बघा. या ठिकाणी हा जो काही पार्ट्स बघितला होता हे वोकल कॉर्ड ओपन असतानाचे आहेत आणि क्लोज असतानाचे आहेत. हे सगळं जे स्ट्रक्चर आहे, एकदा तुम्हाला इपिग्लॉटिस दाखवतो स्ट्रक्चर त्याचं, की या ठिकाणी इपिग्लॉटिस असणार आहे. इथं बघा हा जो काही दिसतोय इथं इपिग्लॉटिसचं स्ट्रक्चर आहे. तर एवढा सगळा पार्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यभरामध्ये आपल्याला जेव्हा प्रगती करायची असती तेव्हा करिअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतो की हुशार विद्यार्थी आणि मेहनती विद्यार्थी या दोघांपेक्षा मेहनती विद्यार्थी जास्त सक्सेसफुल आहे. कारण हुशार ही निसर्गाने दिलेली दैवी देणगी आहे, पण मेहनत ही मात्र स्वतःच्या कष्टाने मिळवलेला एक उत्कृष्ट असणारा एक निसर्गाचा चमत्कार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जे विद्यार्थी मेहनती असतील ते नक्कीच यशस्वी होतील, हे लक्षात असू द्या. तर असेच रोज आपले चांगले चांगले लेक्चर बघण्यासाठी IIB आणि श्री ट्युटोरियलशी संपर्कात राहा. थँक्यू.